श्री गणेश पुराण, सिंधू दैत्याचा वध आणि श्री गणेशांचा विवाह व अवतार समाप्ती, अध्याय 111 ते 126. श्री गणेशाय नमः. ब्रह्मदेव व्यासांना श्री गणेशाच्या विवाहाची कथा सांगत आहेत. ते पुढे म्हणाले, ऋषीवर्य, शिष्टाईसाठी आपली निवड झाली याचा नंदींना खूपच आनंद झाला. नंदींनी धिटाईने गंडकी नगरात प्रवेश केला आणि दिमाखाने चालत दैत्य सिंधूच्या प्रासादापाशी आले. त्यांनी द्वारपालांना आपल्या येण्याचा उद्देश सांगितला. त्यानंतर त्या द्वारपालांनी नंदींना सिंधू दैत्याच्या राजसभेत नेले. त्या राजसभेत कोणीही नंदींशी बोलले नाही. त्यांच्या येण्याची साधी दखलही कोणी घेतली नाही. म्हणून नंदी स्वतःच सिंधू दैत्यासमोर गेले व म्हणाले, दैत्यराज, मी नंदी आहे. मी कामधेनूचा पुत्र असून शिवप्रभूंचे वाहन आहे. शिवपुत्र गणेशाच्या आज्ञेने मी इथे आलो आहे. तू सर्व देवांना जिंकून बंदिवान केले आहेस. त्यांना तू विनाशर्त मुक्त करावे असा गणपतींनी तुला संदेश दिला आहे. ते ऐकून सिंधू दैत्य संतप्त झाला. तो नंदींना म्हणाला, कोण शंकर, कोण गणेश? मी कोणालाही ओळखत नाही आणि कोणालाही घाबरत नाही. तुम्ही दूत म्हणून इथे आलेले आहात म्हणून राजशिष्टाचाराला धरून तुमची गय करत आहे, अन्यथा तुम्हाला नांगरालाच जुंपले असते. त्यावेळी सिंधू दैत्याला समजवण्याचा नंदींनी खूप प्रयत्न केला, पण उपयोग झाला नाही. तेव्हा नंदी खूपच संतापले. त्यांनी नुसत्या श्वासाने सिंधू दैत्याला सिंहासनावरून खाली पाडले आणि गणेशांकडे परतले. त्यानंतर नंदींनी श्री गणेशांना सर्व वृत्तांत सांगितला व म्हणाले, त्या दुष्टाचे मरण जवळ आले आहे, म्हणून तो कोणाचंही ऐकत नाही. आता युद्ध अनिवार्य आहे. शिष्टाई फोसली म्हणून श्री गणेशांनी युद्धाची तयारी केली. दुसऱ्या दिवशी नंदी, भृंगी, भूतराज, वीरभद्र, पुष्पदंत आदी महावीरांनी आणि शिवगणांनी सिंधू दैत्याच्या नगरावर स्वारी केली. गणेशाच्या सेनेचा प्रतिकार करण्यासाठी दैत्यसेनाही त्वरेने धावली. बघता मगता एकच धुमसचक्री उडाली. शिवगणांनी आपल्या पराक्रमाने त्या सर्वांचा संहार केला. ही पराभवाची वार्ता कळताच सिंधू दैत्य अश्वारूढ होऊन व अपार सेना घेऊन युद्धभूमीत आला. त्याच्या आगमनाचे वृत्त कळताच गणेशही युद्धसज्ज होऊन मयूरावर बसले. शिवजीही नंदीवर बसून कोट्यावधी गणांसह युद्धभूमीत आले. उभय पक्षी तुंबळ युद्ध झाले. वीरांच्या गर्जनांनी आणि शस्त्रास्त्रांच्या खणखणाटाने दशदिशा दुमधुमून गेल्या. त्यावेळी नंदींनी चपळाईने हालचाल करून सिंधू दैत्याच्या घोड्याच्या पोटात आपली शिंगे खुपसली. त्यामुळे तो घोडा जायबंद होऊन खाली कोसळला. त्यामुळे संतापलेल्या सिंधू दैत्याने आपल्या सैन्याचा तीव्र शब्दात निःशेष केला. तेव्हा कौस्तुभ आणि मैत्र हे सिंधू दैत्याचे दोन प्रधान पुढे येऊन ईर्षेने युद्ध करू लागले. परंतु वीरभद्र आणि कार्तिकेय यांनी मोठा पराक्रम करून त्या दोघा दैत्य प्रधानांचा वध केला. त्यांच्या मृत्यूने सिंधू दैत्य अधिकच चवताळला. त्याने गंधासूर, मदनासूर, वीरध्वज, महाकाय आणि शार्दूल या दैत्यवीरांच्या सहाय्याने 7 व्यूह रचले. ते शिवगणांनी रचलेल्या व्यूहाचा भेद करू लागले. उभयपक्षी घनघोर युद्ध झाले. राक्षसांनी शिवसैन्यावर वृक्ष, पाषाण व पर्वताचा जोरदार मारा केला. शिववीरांनी शर्थीचे युद्ध करून दैत्यसेनेची पार वाताहात केली. दैत्यसेनेची प्रचंड हानी झाली. ते पाहून सिंधू दैत्याच्या अंगात रणमत संचारला. शिवसैन्याची कत्तल करत सिंधू दैत्य त्वेषाने पुढे घुसला. वीरभद्र, पुष्पदंत, श्याम, लंबकर्ण, रक्तलोचन, सोमदत्त, भग, दावानल व पंचानन या सर्व महायोद्ध्यांना आपल्या खड्गाचे पाणी दाखवून तो गणेशांवर धावला. ते पाहून चवताळलेल्या गणेशांनी सिंधू दैत्याचा एक हातच तोडला. तेव्हा सिंधू दैत्य दुसऱ्या हातात खड्ग घेऊन धावला तर काय आश्चर्य, त्याला युद्धभूमीत सर्वत्र गणेशच दिसू लागले. मागे गणेश, पुढे गणेश, जिकडे तिकडे गणेशच गणेश. सिंधू दैत्य पुरता चक्रावून गेला. काय करावे हेच त्याला सुचेना. आता आपला वध निश्चित आहे हे लक्षात येताच तो युद्धभूमीतून पळून गेला. या विजयाने शिवगणांना मोठा आनंद झाला. त्यांनी गणेशांचा उत्स्फूर्त जय जयकार केला. तेव्हा गणेश त्वरेने कार्तिकेयांपाशी धावले. त्यावेळी कार्तिकीय मूर्छित पडले होते. असंख्य शिवगणही मरून पडले होते. गणेशांनी आपल्या कृपादृष्टीने त्या सर्वांना पुन्हा सचेत आणि अव्यंग केले. इकडे पराभवाची नामुष्की घेऊन पळालेला सिंधू दैत्याने आपल्या राजप्रासादात प्रवेश केला. हात गमावल्यामुळे तो निराश झाला होता. त्याची अवस्था पाहून दुर्गा नामक त्याची पत्नी फारच अस्वस्थ झाली. तिने त्याला देवांना मुक्त करून गणेशांना शरण जाण्याची
पुष्कळ विनवणी केली, पण त्याने काही तिचे ऐकले नाही. त्याने जखमांवर औषधोपचार केले आणि निर्वाणीचे युद्ध करण्याचा निश्चय केला. दुसरा दिवस उजाडला. सिंधू दैत्याच्या आज्ञेने त्याचे कल आणि विकल हे 2 मेहुणे प्रचंड सेनेसह युद्धभूमीत आले. त्यांना पाहताच नंदी आणि पुष्पदंत पुढे सरसावले. चवताळलेल्या नंदींनी शत्रुपक्षात घुसून आपल्या धडकांनी, शिंगांनी, पायांनी व शेपटीच्या तडाख्यांनी हजारो दैत्यांना काळदाढेत लोटले. शेवटी दैत्य कलाने प्रयत्नांची शिकस्त करून नंदींना पाशाने बांधले. नंदींना संकटात पाहून वीरभद्र आणि कार्तिकेयांनी अपूर्व पराक्रम करून कल आणि विकल यांचा वध केला. नंदींना बंधनमुक्त केल्यावर त्या तिघांनी दैत्यसैन्याचा मोठा संहार केला. तो प्रचंड संहार पाहून भयभीत झालेले असुरवीर प्राणरक्षणार्थ पळून गेले. मेहुण्याच्या मृत्यूच्या वार्तेने सिंधू दैत्य अनिवार्य शोक करू लागला. तेव्हा त्याच्या धर्म आणि अधर्म या 2 पुत्रांनी त्याचे सांत्वन केले व म्हणाले, तात, आम्हाला युद्धाची अनुज्ञा द्या. आम्ही शत्रूंची मस्तके कापून तुमच्या समोर आणतो. ते ऐकून त्याला मोठे समाधान वाटले. सिंधू दैत्याने बरेच सैन्य देऊन आपल्या 2 पुत्रांना युद्धाला पाठवले. त्या दोघांनी सरळ सरळ गणेश दूतांवरच हल्ला केला. ते पाहून कार्तिकेय पुढे सरसावले. त्यांनी दैत्यांची अपार हानी केली. तो ऱ्हास पाहून चिडलेल्या धर्म आणि अधर्माने कार्तिकेयांवर अविरत शरवृष्टी केली. त्या बाणांची पर्वा न करता कुमार पुढे पुढे जात राहिले. त्यांनी आपल्या उजव्या 6 हातांनी धर्माची तर डाव्या 6 हातांनी अधर्माची मानगूट धरली आणि त्या दोघांना वेगाने गरागरा फिरवून दानकन खाली आपटले. ते ठार झालेले पाहताच दैत्यांचे अवसान गळाले. ते वाट फुटेल तिथे पळून गेले. पुत्रनिधनाच्या वार्तेने सिंधू दैत्य व त्याची पत्नी दुर्गा मूर्छित पडली. त्यांच्या दासदासींनी महत्प्रयासांनी त्यांना शुद्धीवर आणले. चक्रपाणी हे सिंधू दैत्याचे वडील. चक्रपाणीने दोघांचे सांत्वन करून सिंधू दैत्याला सन्मार्गाचा उपदेश केला आणि पुढील अनर्थ टाळण्यासाठी देवांना बंधमुक्त करून गणेशांना शरण जा असा सल्ला दिला. पण सूड भावनेने पेटलेल्या आणि अपयशाने विवेक घालून बसलेल्या त्या सिंधू दैत्यराजाने आपल्या वडिलांचे म्हणजे चक्रपाणींचे म्हणणे साफ धुडकावून लावले. मग सर्व सैन्य एकवटून तो त्वेषाने युद्धभूमीवर आला. त्याने आपल्या खड्गाने गणसेनेत एकच हाहाकार माजवला. त्याला आवरण्यासाठी गणेशांनी सैन्याचे नेतृत्व कुमारांकडे सोपवले. कुमारांनी दैत्य सैन्यावर बाणांची वृष्टी करून मोठा संहार केला. नंदी, शृंगी, भृंगी, पुष्पदंत आदी शिवगणांनी पराक्रमाची शर्थ करून असंख्य दैत्य मारले. तेव्हा संतप्त सिंधूने शिवजींच्या सैन्यावर अग्निअस्त्राचा प्रयोग केला. त्या अस्त्राने उत्पन्न झालेल्या अग्निज्वाळा शिवगणांना भस्मसात करू लागल्या. तेव्हा गणेशांनी आपल्या परशुवर कृतांताची योजना केली. त्याबरोबर एक अक्राळ विक्राळ पुरुष प्रकट झाला. त्याने अस्त्रजन्य प्रलयाग्नी गिळून टाकला. मग तो राक्षसांचे समूहच्या समूह खाऊ लागला. त्या कालपुरुषापुढे सिंधू दैत्याचे काहीच चालले नाही. हतबल होऊन तो नगरात परतला. त्यावेळी नारदांनी शिबिरात जाऊन गणेशांची भेट घेतली आणि सिंधू दैत्याचा वधास विलंब लावू नका अशी विनंती केली. तेव्हा गणेशांनी त्याच क्षणी त्याच्या वधाची प्रतिज्ञा केली. दुसरा दिवस उजाडला. सिंधू दैत्याला युद्धभूमीवर आणण्यासाठी गजाननांनी नंदी, भृंगी, वीरभद्र आणि भूतराज यांना गंडकी नगरात पाठवले. त्यांनी प्रचंड रूपे धारण करून गंडकी नगरात एकच धुमाकूळ घातला आणि ते नगरच उद्ध्वस्त करून टाकले. त्यामुळे तिथे एकच हल्ला कल्लोळ माजला. हे वर्तमान कळताच सिंधूची पत्नी दुर्गा आपल्या पतीला सिंधूला काकुळतीने विनवण्या करू लागली. म्हणाली, नाथा, अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही देवांना मुक्त करून गणेशांना शरण जा आणि पुढील अनर्थ टाळा. तेवढ्यात भुंगींनी प्रासादात घुसून तेथील मुख्य सभामंडपात मोठी नासधूस केली. घाबरलेल्या दूतांनी धावत येऊन ते वृत्त सांगितले. तेव्हा सिंधूने निर्वाणीचे युद्ध करण्याचा निश्चय केला आणि शस्त्रसज्ज होऊन युद्धभूमीकडे निघाला. गणेशही युद्धभूमीत त्याच्या समोर उभे ठाकले. बघता बघता त्या दोघांचे समोरासमोर भीषण युद्ध सुरू झाले. दोन्ही महावीरांनी परस्परांवर प्रखर शरवृष्टी करून एकमेकांच्या सैन्याची बेसुमार हानी केली. शेकडो गण आणि शेकडो दैत्य धराशायी झाले. रक्ताचे पाट वाहू लागले. जिकडे तिकडे प्रेतांचे खच पडले. चवताळलेल्या सिंधूने सरळ गणेशांवरच चढाई केली. तेव्हा गणेशांनी ब्रह्मांड व्यापून टाकणारे अकिविराट स्वरूप धारण केले. त्यावेळी त्यांचे मस्तक आकाश भेदून वर गेले होते.
दोन्ही पाय पाताळात रोवले गेले होते आणि त्यांच्या दोन्ही डोळ्यातून कोट्यावधी सूर्याच्या एकत्रित दीप्ती समान प्रखर तेज प्रगट झाले होते. ते तेज असह्य होऊन सर्वांनी आपले डोळे झाकून घेतले. सिंधूसहित अनेक महावीर मूर्छित पडले. काही वेळाने सिंधू दैत्य सावध झाला. पूर्वी सूर्याने त्याला, जो आपले मस्तक गगनापर्यंत उंच नेईल त्याच्या हातून तुला मुक्ती मिळेल असे सांगितले होते. त्या वचनांचे स्मरण होताच त्याची सर्व भीती नाहीशी झाली. समोर साक्षात आपला मृत्यूच उभा आहे याची जाणीव असूनही तो खड्ग उगारून गणेशांवर धावला. तेव्हा ते शिवपुत्र सौम्य रूप धारण करून मयूरावरून खाली उतरले आणि क्षणाचाही विलंब न करता त्याच्या नाभिस्थानाचा वेध घेऊन आपला परशु सिंधू दैत्याच्या दिशेने भिरकावला. तो वार चुकवण्याचा त्याने खूप प्रयत्न केला, पण उपयोग झाला नाही. परशूच्या वाराने त्याचे पोट चिरले जाऊन त्यातील अमृत संचय बाहेर ओघळला. त्याच्या पोटातून भळाभळा रक्त वाहू लागले आणि तो बलाढ्य महादैत्य मोठ्याने किंकाळी मारून खाली कोसळला, तो कायमचाच. सिंधू दैत्याचा वध करून गणेशांनी विजय मिळवला. तेव्हा सर्व गणांनी उत्स्फूर्तपणे त्यांचा जयजयकार केला. जयवाद्यांच्या निनादाने सारा आसमंत भरून गेला. त्रिभुवनात आनंदी आनंद पसरला. देवांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. देवांनी आणि ऋषीमुनींनी चिदानंद, परब्रह्म, परेश, देवेश, गुणेश, गुणसागर, मयुरेश, ईश्वर अशा अनेक नावांनी त्यांची स्तुती केली. ती स्तुती सर्व विघ्ननाशक स्तोत्र म्हणून प्रसिद्ध आहे. सिंधू दैत्याच्या वधाने दैत्यांच्या संघटित शक्तीचा बिमोड झाला. देव बंधनमुक्त झाले. सिंधू दैत्याचा वध झाला तेव्हा त्याचे वडील चक्रपाणी, माता उग्रा आणि पत्नी दुर्गा ही मंडळी गंडकी नगरातच होती. त्यांनी रणभूमीवर जाऊन अपार शोक केला. चक्रपाणीने बेल आणि चंदन काष्ठांची चिता रचून सिंधूच्या शवाला अग्नी दिला. दुर्गा सती गेली. नंतर चक्रपाणीने गणेशांची भेट घेऊन त्यांची नाना प्रकारे स्तुती केली. त्यांना आदराने गंडकी नगरात नेले. राजसभेतील सिंहासनावर बसून श्री गणेशांची पूजा आरंभली. तेव्हा प्रचंड आवाज झाला. सर्वजण आश्चर्याने गणेशांकडे पाहू लागले. तेव्हा त्यांच्या ठाई पंचायतन दिसू लागले. सूर्य, विष्णू, शिव, गणेश आणि देवी ही पंचमुखी असलेली ती मनोहर गणेश मूर्ती पाहून सर्वांना मोठा आनंद झाला. चक्रपाणीने मनोभावे श्री गणेशांची पूजा केली. त्या प्रसंगी नारदही उपस्थित होते. ते ब्रह्माजींना म्हणाले, हे विधाता, गणेश अनायासे इथे आलेले आहेत. ही संधी सोडू नका. तुमच्या सिद्धी आणि बुद्धी या 2 कन्यांचा यांच्याशी विवाह लावून द्या. ते ऐकून तिथे उपस्थित असलेल्या सर्व देवांनी त्या कन्या आम्हाला द्या असा एकच गलका केला. तेव्हा त्यांनी आपल्या कन्यांना बोलावले. त्या दोघींच्या हातात एक एक पुष्पमाला दिली आणि स्वयंवर पद्धतीने स्वतःचा पती निवडण्यास सांगितले. त्या भगिनींनी गणेशांच्या गळ्यातच वरमाला घातल्या. ब्रह्माजींनी विधीपूर्वक कन्यादान करून त्यांचा शिवपुत्राशी विवाह लावून दिला. सिद्धी व बुद्धी यांना घेऊन गणेश आपल्या गणांसह शिवजींच्या आश्रमात परतले. त्या परिसरात एक सुंदर आणि विस्तृत नगर निर्माण केले. त्याच्या पूर्वेस रतिमदन व मार्जारी देवी, दक्षिणेस शिवपार्वती व विरजा देवी, पश्चिमेस वाराह, धरणी व आश्रया देवी, तर उत्तरेस लक्ष्मीनारायण व मुक्तीदेवी यांची स्थापना करून मंदिरे बांधली. गणेशांच्या इच्छेने 33 कोटी देवांनी अंशरूपाने तेथे वास्तव्य केले. या गणेशपुरीची विधीपूर्वक यात्रा केल्याने भाविकांचे सर्व इष्ट मनोरथ पूर्ण होतील असा गणेशांनी त्या क्षेत्राला वर दिला आहे. गणेशपुरीत प्रदीर्घ काळ वास्तव्य केल्यानंतर धर्माची सर्वत्र उत्तम जोपासना चाललेली आहे हे पाहून गणेशांना मोठे समाधान वाटले. एके दिवशी त्यांनी ब्रह्मा, विष्णू, महेश व आपल्या सर्व आप्तेष्ठांना पाचारण केले व म्हणाले, देव हो, सिंधू दैत्याच्या वधासाठी मी अवतार घेतला होता. त्याच्या जाचातून सर्व देवांची मुक्तता करून मी अधर्माचाही नाश केला आहे. अशा प्रकारे माझे नियोजित अवतार कार्य पूर्ण झाले असल्याने मला निजधामात जाण्याची आज्ञा द्या. ते ऐकून सर्व देवांना अतिशय दुःख झाले. पार्वतींना शोकावे गावरेना. पुत्रवियोगाच्या कल्पनेने त्या फारच दुःखी झाल्या. तेव्हा गणेशांनी आपल्या मातेचे सांत्वन केले. म्हणाले, मातोश्री, शोक करू नका. कालांतराने सिंदूर दैत्याच्या वधासाठी मला पुनश्च अवतार घ्यावाच लागणार आहे. तेव्हाही मी तुमच्याच पोटी जन्म घेईन. कार्तिकेयांनी 12 हात पसरून त्यांना प्रेमभावाने आलिंगन दिले आणि ते रडू लागले. गणेशांनी त्यांना प्रेमाने कुरवाळले. आपले मयूर वाहन त्यांना भेट म्हणून दिले.
त्यांचे मयुरेश्वर असे नाव ठेवले. मग त्यांनी जो कोणी संकटकाळी माझे स्मरण करेल त्या संकटात मी त्याचे रक्षण करीन असे अभिवचन दिले आणि गुप्त होऊन आपल्या अवताराची समाप्ती केली. ब्रह्मदेव व्यासांना म्हणाले, महर्षी, असे आहे मयुरेश्वराचे अद्भुत चरित्र. जो कोणी हे पूर्ण श्रद्धेने श्रवण पठण करेल त्याला आयुष्य, आरोग्य, यश, कीर्ती आणि धन प्राप्त होईल. त्याचे सर्व इष्ट मनोरथ पूर्ण होतील. हे चरित्र श्रवण करणारा हीन दीन पतित असला तरी त्याचा उद्धार होईल, हे सत्यवचन आहे. श्री गणेश पुराण अध्याय 111 ते 126 समाप्त. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.